नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी. विषय इतिहास व नागरिकशास्त्र. सराव प्रश्नपत्रिका, ते पण उत्तरांसह. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत, त्या व्यवस्थित पाहून घ्या. आपल्या मदतीसाठी आम्ही स्वाध्यायासोबत NNMS चे पण पाठ बनवले, ते पण आपण अवश्य पहा. चला तर चाचणीला सुरू करूया. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 3. 1. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश होय. तो आहे चित्रपट. 2. 1802 मध्ये डॅश पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. कोणी केला? दुसरा बाजीराव. सोबत उत्तरे देत चला, आपला आपण सराव होईल. 3. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅश येथे भरवण्यात आले. कुठे भरवण्यात आले? मुंबई या ठिकाणी. प्रश्न पहिला ब. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहायचे. 3 गुण आहेत. 1. भारतातील संस्थाने कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केली? ती केली लॉर्ड डलहौसी यांनी. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कोणत्या देशामध्ये झाला? औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंड मध्ये. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राम मोहन रॉय यांनी. प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायच्यात. कोणत्याही 2 गुण आहेत. 4. संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. भौतिक साधने. 1. इमारती, पूल, स्मारके, नाणी यांसोबत आपण पुतळे, रस्ते, राजवाडे, तुरुंग हे पण लिहू शकतो. 2. पुढील तक्ता पूर्ण करायचा. इकडे आहेत व्यक्ती, इकडे आहेत काय. लॉर्ड कॉर्नवॉलिस भारतात नौकरशाहीची निर्मिती केली. मग सतीबंदीचा कायदा कोणी केला? लॉर्ड बेंटिंग. लॉर्ड डलहौसी याने दत्तक विधान नामंजूर करून संस्थाने खालसा केली. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना कोणी केली? विल्यम जोन्स. किती सुंदर उत्तर देत आहात सोबत सोबत. भारतातील समाज सुधारकांची नावे. 1. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, राजाराम मोहन रॉय, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद. आपण आपल्या हिशोबाने नावे देऊ शकतो. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. कोणत्याही 2च आहेत आणि गुण आहेत 4. 2च पॉइंट्स अपेक्षित आहेत. 1. वसाहतवाद. 1. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजेच वसाहत स्थापन करणे होय. 2. आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद. 3. युरोपियन देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. 1. धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना एका व्यासपीठावर एकत्र आणणे. 2. या सर्वांमध्ये परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे. 3. लोकांमध्ये ऐक्य भावना वाढीस लावणे. 4. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. तिसरा प्रश्न, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करायचे. एकच गुण 2 आहे. 1. हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. 1. ब्रिटिशांनी 1856 साली
हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. या बंदुकातील काडतुसांवरील आवरण दाताने तोडावे लागे. 3. या आवरणाला गायची व डुकराची चरबी लावलेली असल्याची बातमी हिंदी सैनिकांमध्ये पसरली. 4. गाय हिंदूंना पवित्र तर डुक्कर मुस्लिमांना निषिद्ध असल्याने हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे या सैनिकात असंतोष निर्माण झाला. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करीत होती. 1. साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले. 2. भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांच्यावरही टीका केली. 3. स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले. आणि 4. इंग्रजांच्या जुलुमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समानता आदी मूल्य यांचे महत्वही पटवून दिले. म्हणून ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाची साधने ठरली. प्रश्न ब. दिलेल्या उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायचे. गुण 4 आहे. विद्यार्थ्यांनो, सोबत एक उतारा दिला आहे, हा वाचून आपल्याला उत्तरे द्यायची. पहिला प्रश्न. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन कोठे भरले? नागपूर येथे. असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे कोणाकडे सोपवण्यात आली? ती सोपवण्यात आली महात्मा गांधीजींकडे. असहकार चळवळीत कोणता कार्यक्रम निश्चित करण्यात आला? पहा या ठिकाणी. शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. आता सुरू होतात प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नागरिक शास्त्राचे. पहिला. संसदीय शासन पद्धती डॅश येथे विकसित झाली. कुठे झाली? इंग्लंड. राष्ट्रपतींचा कार्यकाळ डॅश वर्षाचा असतो. किती असतो? 5 वर्षाचा. संकल्पना चित्र घेत आहोत. एकच करायचे 2 गुणांचे. संसदेचे अविभाज्य घटक एक दिले तुम्हाला, राज्यसभा आणि राष्ट्रपती. दुसरं, राष्ट्रपतींद्वारे होणाऱ्या महत्वाच्या पदांच्या नेमणुका एक देत आहोत. एक एक पाहूया. तिन्ही सेनाध्यक्षांची नेमणूक करतात, राज्यपालांची नेमणूक, मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात, प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक करतात. टिपा लिहायचे, एकच लिहायचे 2 गुणांसाठी. 1. अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये. 1. अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्षाची निवड थेट जनतेकडून होते. 2. कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात, तरीही त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते. 3. कायद्यांच्या अंमलबजावणीचे अधिकार राष्ट्राध्यक्षाकडे असतात. 4. कायदे मंडळाच्या पाठिंब्यावर राष्ट्राध्यक्ष अवलंबून नसतो. 2. लोकसभेचे अध्यक्ष. 1. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीत लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होते. 2. लोकसभेचे सदस्य आपल्यातून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. 3. लोकसभा अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार व नियंत्रणाखाली लोकसभेचे कामकाज चालू असते. 4. नियमानुसार व निपक्षपातीपणे सभागृहाचे कामकाज चालवण्याची जबाबदारी लोकसभा अध्यक्षांची असते. 2च पॉइंट लिहायचे. पुढचा प्रश्न. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करायचे, एकच लिहायचे, 2 गुण.
भारताचे राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख असतात. 1. भारतीय संविधानाने देशाचे सर्वोच्च कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्या हाती दिलेले आहेत. 2. केंद्र शासनाचा संपूर्ण कारभार राष्ट्रपतींच्या नावे चालतो. 3. राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असले तरी प्रत्यक्षात व्यवहारात राष्ट्रपतींना हे अधिकार वापरता येत नाहीत. 4. संविधानाने राज्य कारभाराचे सर्व अधिकार प्रत्यक्षात प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाला दिलेले असल्याने भारताचे राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख असतात. 2. संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्वाचे असते. 1. संसदीय शासन पद्धतीत संसदेत चर्चा व विचारविनिमय करूनच निर्णय घेतले जातात. 2. विरोधी पक्षही चर्चेत सहभागी होऊन शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देतो. 3. सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर चर्चा व विचारविनिमय होऊनच कायदे निर्मिती होते. एकतंत्रीय राजवटीत हे होत नसते. 4. जनतेचे अहित होणारे व स्वातंत्र्याला बाधित होणारे मुद्दे धोरणे दूर करण्यासाठी चर्चा व विचारविनिमय होणे महत्वाचे असते. शेवटचा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही एक गुण 2. जबाबदार शासन पद्धती म्हणजे 1. या शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ आपल्या कामाबाबत कायदेमंडळाला जबाबदार असते. या पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. 2. या पद्धतीत कायदेमंडळाला विश्वासात घेऊनच मंत्रिमंडळाला राज्य कारभार करावा लागतो. 3. प्रत्येक मंत्री आपल्या खात्याचे निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. 4. प्रत्येक खात्याची धोरणे वा निर्णय ही संपूर्ण मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी मानली जाते. मंत्रिमंडळांच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात. शेवटचा लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात. 1. लोकसभेला संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानले जाते. 2. लोकसभेचे सभासद थेट जनतेकडून निवडले जातात. 3. लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असल्याने लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित पाहून घ्या. 8वीच्या पाठाच्या संदर्भात कुठलीही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही त्याची उत्तरे निश्चित देऊ. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्रांच्या प्रत्येक पाठांचे स्वाध्याय आणि NNMS ची संपूर्ण तयारी चॅनलवर करून घेतल्या जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, एवढीच नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह भूगोलच्या पाठात. धन्यवाद.